नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर. आज आपण आलो आहे शिवखाड्याला. एक बूमपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर. चला आता जाऊ आपण दर्शन घेऊ. पोचलोय आता आपण मंदिरात मित्रांनो. बघू शकताय मंदिर तुम्ही. श्रावण महिन्यात खास भारी असतं बघा इथं. हिरवगार एकदम. सकाळी लवकर आलतो आपण मंदिरात. गर्दी नाही, काय नाही, कोणी नाही. मस्त दर्शन होईल आपलं. मनमत स्वामी देवस्थान. हर हर महादेव. मुख्य पुजारी आहेत, यांच्याकडून आपण मंदिराबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. आनंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वान्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमीमनमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्मानी. हे म्हणजे संत शिरोमणी मनमत स्वामी देवस्थान शिवखाडा. संत शिरोमणी मनमत स्वामी हे कळंबगावचे. तिथून आले आणि इथं येऊन तपश्चर्यात तपभूमीचं ठिकाण, मनमत स्वामीचं तपभूमीचं ठिकाण. मनमत स्वामीचे गुरु जहागीरदार संस्थान मठ मानूर. मानूरच्या प्रसादाने मनमत स्वामीचा जन्म. तिथून इथं आले. इथं आल्याच्या नंतर संत शिरोमणी मनमत स्वामी तपश्चर्याचं तपभूमीचं ठिकाण आणि तपभूमीची स्वबळाची पिंड मनमत स्वामीची. ह्या पिंडीला 600 वर्ष झाले. 650 वर्ष पुरातन मंदिर. तेव्हापासून मंदिर. आप्पा या त्र्यंबक स्वामी यांच्यापासून आमची वंशावळ चालत आलेली आतापर्यंत तागायत. माझं नाव बाळासाहेब बाबू स्वामी. आमची 5वी पिढी आहे. संत शिरोमणी मनमत स्वामी देवस्थान. 2 भंडारे, 2 सप्ते आणि 1 उत्सव अशा प्रकारे आम्ही करत आलेलो आहोत. कपिलधारला बी हीच मंदिर ना मनमत स्वामीचं. मनमत स्वामीनं हे तर तपश्चर्या केली आणि तपभूमीचं ठिकाण हे शिवखाडा. हेतून मनमत स्वामी कुठे गेले? मनमत स्वामी हेतून गेले पंढरपूरला. मनमत स्वामी ग्रंथ कुठे लिहिला? परमरहस्य ग्रंथ चालू केला इथं महाशिवरात्रीला. संपूर्ण केला कपिलधारला. शिवरात्री दिवशी ग्रंथ चालू केला शिवखाड्याला. चालू करीत असताना दरकोस दरमुक्काम करीत मनमत स्वामी कुठे गेले तर पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं वाळवंटात बसले. मनमत स्वामी मठ आहे आता बी. तिथं त्यांनी मनमत स्वामीची पिंड, महादेवाची पिंड तयार केली आणि त्या पिंडीला पाणी घातलं तिथं पंढरपूरमध्ये. आणि पांडुरंगासंगत कलगीतुरा खेळले. 45 अभंग मनमत स्वामीनं पांडुरंगाला उसने दिले. त्या टायमिंगला पांडुरंगाने मनमत स्वामीला उचलून घेतला आणि संत शिरोमणीची पदवी कुठं भेटली तर पांडुरंगाच्या दारी भेटली पंढरपूरमध्ये. आणि तिथून मनमत स्वामी कपिलधारला गेले आणि कपिलधाराचा पण उद्धार केला. कपिलधारचा उद्धार करून तिथं जीवन समाधी घेतली. असं मनमत स्वामीचं थोडक्यात व्याख्यान आहे. आता आपण जे बघितलं ना ते मनमत स्वामीचं मंदिर मित्रांनो. एक बूमपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सकाळी लवकर उठून आलतो आम्ही. गर्दी नाही, काय नाही, एकदम मस्त दर्शन झालं. थोडी माहिती घेतली मंदिराबद्दल. हीच मनमत स्वामींचं समाधी मंदिर कपिलधारला एक आहे मित्रांनो. फिरायला का नाही आपल्याला असं कुठं लई लांब जायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला आपल्या राहत्या गावापासून 5-10 किलोमीटरच्या अंतरावर एक निसर्गरम्य वातावरण असलेलं मंदिर म्हणा, जिथं तुम्हाला भारी वाटेल ना तिथं फिरायला जा. असं काय नाही कुठं 100-500 किलोमीटर लांबच गेलं पाहिजे असं काही नाही मित्रांनो. तुमच्याकडे 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या, जी उपकरण जी काय गाडी असेल त्याच्यावर जा, बसनी जा, पण फिरा मित्रांनो. किती भारी मित्रांनो फुलं आहेत. शिवखाड्यामध्येच आहे.
चला निघतो आता आम्ही. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.